दोघांसाठी पारितोषिक आहे. तब्बल 2000 रुपयाचे ते पारितोषिक असणार आहे. मॅचला सुरुवात दोन पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील ही डुवाडायची लढत आहे. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धावेंचा श्री गणेशा. अरे लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले है, कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले क्रिकेट के दीवाने है. आणि ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आज आम्हाला एक वेगळं वेळ लावून ठेवले. म्हणजे पहा ना, कोणाला EMIचं टेन्शन असेल, कोणाला नोकरीचं, कोणाला धंद्याचं, परंतु क्रिकेट आम्हाला पाहायचं आहे. आणि ह्याच खेळाच्या संपूर्णतः भारत राजा वर्ष एक वेगळा दिवाण आहे. हा खेळ खरं तर इंग्रजांप्रमाणे इंग्लंडप्रमाणे भारतात आला खरा, परंतु ह्या खेळाला आज भारत वर्षाने एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पहिले दोन चेंडूंचा खेळ, दोन धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 3 मध्ये 3 धावा धाफकावर आहेत. पारितोषिके येत आहेत, परंतु दोन खेळाडू आता त्या रणनीतीनं मैदानामध्ये त्या प्रकारचं खेळ कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅफूट लावून हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव पहिल्या 4 चेंडूवर 4 धावा धाफकावर. अजय पवार आहे. अजय पवार, पवार द पॉवर म्हणून या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं यंदाच्या हंगामामध्ये. आज अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेक वेळा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि तो खेळाडू यावेळेला ॲक्युरेसी मैदानामध्ये आतापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे. वैभव दादा पाटील आज अनुपस्थित आहे, परंतु त्याची जागा भरण्यासाठी ऋषभला त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. शुभमला त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. आज ते जिम्मेदारीप्रमाणे खेळ करणं गरजेचं असेल. कॉम्बिनेशन फील्ड अभित पठाण होता, चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धाफकावर. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेची धून. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धाफकावर येत असताना आमची संपूर्णतः टेक्निकल टीम, आमचे मॅन्युअल स्कोरर राज आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत की पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धाफकावर आहेत. येणारे 18 चेंडू खऱ्या अर्थानं ग्रुप सी डिफिकल्ट टास्क आहे. आणि तेथून पहिला क्वालिफाय होणारा संघ अर्थातच प्ले बॉईज फुलपाडा एकतर्फा विजय आहे. परंतु येणारे 3 संघ, निर्मळ सम्राट आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता कोणता संघ खेळणार आणि त्यासाठी चालणारी ही डुवाडायची लढत आहे. बिग बॅश फॉर्मॅट आणि बिग बॅशच्या फॉर्मॅटमधून खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचे सामने आपण प्रत्येक आठवड्यामध्ये पाहतोय, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सध्याच्या घडीला एक वेगळी झेप घेते. प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या स्पर्धा 50,000 70,000 लाखाच्या स्पर्धा आणि त्या प्रत्येक आठवड्यातील चॅम्पियन आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळे चॅम्पियन आहेत. आणि ह्या असोसिएशनमध्ये त्या प्रकारचं ते कॉम्पिटिशन आहे. आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं सुवर्ण दिवस आले. अंडरआर्म क्रिकेटला आज वेगळं ग्लॅमर आहे आणि त्या पाठचं संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आहे. अतोनात मेहनत घेत असताना आपण पाहतोय हंगामाची सुरुवात खऱ्या अर्थानं वसई विरार प्रीमियर लीग, त्यानंतर EPL आगाशी प्रीमियर लीग असेल, मनवेलपाडा लीग, त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा, SPL पालघर जिल्ह्यातील मानाची अभिमानाची, त्यानंतर नवापूर नगरीतील DNCC असेल, नवापूर ग्रामस्थ असतील आणि मग शेवटी JKCC अर्थात जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या त्या मोठमोठ्या स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं क्रेज आणलं आहे, वेगळं ग्लॅमर आणि ही मोठी अचीवमेंट आहे. हे असोसिएशन आहे आणि या असोसिएशनच्या माध्यमातून ह्या मोठमोठ्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यात एक वेगळ्या शिस्तबद्ध पद्धतीनं ह्या सातत्यानं आपण पार पडत असताना पाहतोय. मॅचच्या दिशेनं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी 10 धावा धाफकावर येत आहेत. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकामध्ये आता आर्यन येतोय. यंगस्टर खेळाडू आज आर्यनला पुन्हा एकदा ती संधी मैदानामध्ये आहे आणि येथून आर्यनसाठी एक हिरो बनण्याची संधी आहे.
यंदाच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं आगाशी एक वेगळा धुमाकूळ घालतंय. मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं टॉप 4 रनर अप चॅम्पियन अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षामध्ये टीम आगाशीला आपण पाहिलंय. आणि त्या संघाच्या विपक्षात यावेळेला येतोय चेंडू सीमारेखा पार चौकार. साहिल राणेच्या बॅट मधून हा ब्रँडेड चौकार. चौकार आणि खऱ्या अर्थानं जो प्रेशर तणाव दबाव बनवलं होतं त्या हा चौकारानं साहिल राणेला रिलीज केलाय. 15 धावा आतापर्यंत धाफाकावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. पहिल्या 2 मध्ये 5 धावा धाफाकावर येत असताना पुन्हा या अगोदर देखील ह्याच प्रकारचा खेळ टीम JCC बीचा आपण पाहिला होता. 2 खेळाडू शेवटपर्यंत अगदी लढत होते, परंतु त्यानंतर आशिष त्यानंतर राहुल पाटील तितकासा इन्फॉर्म नाही आहे. त्या कारणास्तव हे 2 खेळाडू त्या जिम्मेदारींना जाणतात आणि त्या प्रकारचा सातत्यानं मैदानामध्ये खेळ हा आपण पाहतोय. येतोय डायरेक्टली बॅनरला आदोय तो चेंडू चौकार. धावा आतापर्यंत धाफाकावर आपण पाहतोय. टीम मीटिंग खऱ्या अर्थानं बोलवली गेले. पहिल्या 12 चेंडूंचा आपण खेळ पाहायला गेला असतं तर 10 धावा होत्या, परंतु आर्यनवर केलेलं ते आक्रमण पहिल्या 4 चेंडूमध्ये 10 धावा धाफाकावर येत असताना तब्बल 20 सांघिक धावा धाफाकावर येतात. 2 to go. यावेळेला पंच गंभीर सर म्हणतायत यंगस्टर खेळाडू आहे. सुवर्ण संधी लोअर फुलटसचा चेंडू आणि त्यावेळेला हितेश सहानी रबाडा ज्याच्या बॅटमधून ऑन साईडच्या दिशेनं त्या आक्रमण आपण पाहिलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. थँक्यू. 24 धावा धाफाकावर येत असताना पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स. यावेळेला नशिबाची साथ म्हणावी लागेल. शिवम बेनबन्सी होता आणि त्याला अतिरिक्त बाउन्स ज्याच्या जवळून येतोय चेंडू आता सीमारेखा पार. अजून एक चौकार. लगातारचा 3रा. पारितोषिक होता आणि पारितोषिक देखील ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. लगातारचे 3 चौकार. 28 धावा धाफाकावर आतापर्यंत आपण पाहतोय. इथे सहानी रबाडा अक्षरशः मैदानाला आग लावतो की काय, सामन्याचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय, आणि त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आपण त्याचा पाहिलाय. पहिल्या 18 चेंडूमध्ये 28 धावा धाफाकावर. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होता जवळजवळ 10 धावा आणि त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये 18 धावा. महागडं षटक आर्यनचं. शेवटचं षटक आहे यावेळेला मुकेश यादव येतोय. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना 29 धावा धाफाकावर. प्रत्येक चेंडूवर वारंवार केलेलं ते चेंजेस. क्षेत्ररक्षण शुभम असेल, दुसरीकडून आबिद पठाण. 2 खेळाडू, एक डावा कोपरा एक उजवा कोपरा आपण पाहतोय. 29 धावा आतापर्यंत धाफाकावर येतात. येणारे 5 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. 2 इन्फॉर्म खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आहेत. यावेळी धावचीची संधी आहे परंतु अगदी वेगानं पंचानं म्हटलंय यावेळेला पण गंभीर सर कसलाय फ्लाइट साठी आता चेक केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो यावेळेला नक्की दोन पंच विचार विनिमय करतात. नो आहे आणि नो वर येणार ती अतिरिक्त धाव अर्थातच 1+1. दोन धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 30 धावा 31 आहेत 31 धावा क्षमा असावी. येणाऱ्या पाच चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. टीम आगाशी संघ नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये अतिशय चांगला खेळ वैभवदादा पाटील असेल अजय पवार, परंतु आता थोडासा कुठेतरी प्रेशरमध्ये आता थोडासा कुठेतरी तणावामध्ये दबावामध्ये, परंतु मुकेश यादव हा खेळाडू खऱ्या अर्थानं कमबॅक करणं जाणतोय. मुकेश असेल महेश असेल दोन बंधू खऱ्या अर्थानं टीम आगाशी संघ आणि त्या आगाशी एक मोठ्या संघामध्ये आपली जागा काय आहे आणि ती सातत्यानं त्याने दाखवण्याचा तो प्रयत्न केलाय. 32 आतापर्यंत 32 धावा धावफलकावर येतात. पुन्हा एकदा क्या बात आहे अफलातून. हितेश सहानी आणि आज मैदानामध्ये एक वेगळा धुमाकूळ घालतोय. बडे मॅच का बडा खेळाडू म्हणून सातत्यानं ह्या रबाडा खेळाडूकडे पाहिलं जाताना तो आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ. अजय पवार यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड शुभम येतोय तुर्ता सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 37 आहेत. अजून देखील येणाऱ्या दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसामध्ये 37चा तो पाठलाग आपण यशस्वी पाहिलाय, परंतु येणारे दोन चेंडू मध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. दुसरीकडून साहिल जाणतोय खऱ्या अर्थानं जो खेळाडू लहरामध्ये आहे, जो खेळाडू इन्फॉर्म आहे आणि त्या खेळाडूला स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न केला जातोय. 38-38 धावा धावफलकावर येणारी सिंगल 40चा पाठलाग येणारा चौकार 42-43, परंतु ती येणारी काय वेळ दर्शवणार. आतापर्यंत 38 धावा धावफलकावर आहेत. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला येतोय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. शेवट गोड आहे टीम आगाशी संघासाठी. अर्थातच येणारे 24 मध्ये 39चा तो पाठलाग एक भला मोठा आव्हान धावफलकावर करायचंय. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेला आणि त्यानंतर वळणार आहोत पुन्हा एकदा द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर अर्थातच आमचे मार्गदर्शक तुकाराम मंगेला सर. देवाला अंगोली घालताना बल्लारी देवाची अंगोली करताना बल्लारी देवाला अंगोली घालताना बल्लारी देवाची अंगोली करताना बल्लारी. सोन्याची तेजपुरी बल्लारी गडाला दौलात पायरी बल्लारी देवा तू नवसाला पावलं बल्लारी देवा तू धावलं बल्लारी देवाला अंगोली घालताना बल्लारी देवाची अंगोली करताना बल्लारी देवाला अंगोली घालताना बल्लारी देवाची अंगोली करताना बल्लारी. एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 आपण पाहतायत आणि आता मोठा रनचेस आहे आणि असं नाही की याच्या अगोदर नाही झालाय एकदा रनचेस झाल्यात याच मैदानावरती दाबायला. तर आता सध्याच्या घडीला धावांचा पाठलाग करायचा आहे तो 39. याच्या अगोदर 38 धावांचा पाठलाग आपण पाहिलाय आणि ते पाहता या 39 धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो. याच विश्वासानं आकाशीच्या टीमला खेळायचं आहे. दोन्ही टीमला आपण देऊया ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. कारण ही डू और डाय वाली रेड आहे. या मॅच मध्ये जर तुम्ही जिंकलात तर या नारंगी बिग बॅश लीग मध्ये तुमचं आव्हान कायम राहील. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला अजय सज्ज होतोय आणि ऋषभ कसू आमच्या जोडीला आहेत. बिग फाईट आहे पण ही रफ अँड टफ फाईट आहे. ब्लॉकबस्टर आहे मॅच. ब्लॉकबस्टर मॅच. दॅट्स अ ब्लॉकबस्टर. चेंडू गेला बघूया डिक्लेअर झोनच्या दिशेने. अगदी जवळला चेंडू गेलाय. जसा गेलाय तसा थोड्याशा अपेक्षा वाढून गेलाय. सिंगल रन. येस डेफिनेटली. ऍक्शन रिप्ले पहा. बरोबर जागा बनवून घेण्याचा प्रयत्न कारण टाउट स्पॅनरच्या सबल पासून चेंडू निघून गेला होता. सिंगल झाले कंप्लीट. 39 टार्गेट आहे. 39 टार्गेट म्हणजे फार मोठं टार्गेट आहे.
तुम्हाला ती बॅटिंग करावी लागणार आहे, ते धाबा बनवाव्या लागणार आहे जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर. 39 धाबा करायच्या आहेत. आउट झाल्यात का? यस, इट्स OUT, आउट, गॉन. होता आणि जसं आपण उल्लेख करतो ना, कारण पहिल्या इनिंग मध्ये कदाचित गोलंदाजी बॉलिंग तितकी आकाशीची योग्य पद्धतीनं नाही झाले, पण आता त्याची भरपाई त्याच्या थोडासा कव्हरअप इथे करावा लागणार आहे आगाशी टीमला आपल्या बॅटिंगमध्ये. कारण आता तो पास्ट आहे, तो बदलू शकत नाहीत, भूतकाळ बदलू शकत नाहीत, पण कदाचित प्रेझेंट येणाऱ्या काळामध्ये तो पार होऊ शकतो. तीच कहाणी JCC बीची आहे, नावामध्ये त्यांच्या बी आहे, बी पॉझिटिव्ह, सकारात्मक त्यांना खेळायचं आहे. खूप चांगली सुरुवात, नक्कीच खूप चांगला अहवाल आपण सर दिला. हलक्या त्यांना ऑनसाईडला सन्मान दिला, चेंडूला सिंगल कंप्लीट झाले. पहा पहिल्या इनिंगचा खेळ जर पाहिला ना तर पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये येणारे 4 चौकार, तिकडे संपूर्ण मोमेंटम JCC बी या संघाचा शिफ्ट झाला. म्हणजे आता या ओव्हरमध्ये तुम्हाला त्याच्यातले 4 मधले 2 बाउंड्री पाहिजे, 2 चौकार पाहिजे या ओव्हरमध्ये. त्या पद्धतीने खेळला गेलाय, धाव घेण्याची कुठली शक्यता नाही. शेवटचा बॉल, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन, आतापर्यंत 2 धावा आल्यात. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू, या चेंडूवरती तरी अगदी नीड आहे त्या चौकाराची. इकडून एक मोठा ब्लास्ट हवाय, एक मोठा ब्लास्ट, मोठा ब्लास्ट, मोठा ब्लास्ट. येस, ज्याची झाली होती चर्चा त्या चेंडूला गॅप मधून पाठवलंय, चौकार आलाय, 6 धाबा पहिल्या षटकामध्ये बघितल्यात. डीजेला ऐकून लगेच बोलणार. साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. एक चौकार मारलाय. जर पहिल्या इनिंगचा उल्लेख आपण केला ना तर पहिल्या इनिंग मध्ये जवळपास 5 चौकार होते, 5 चौकार ठोकल्यात पहिल्या इनिंग मध्ये. आता त्याची पेक्षा एक जास्त अर्थात 6 चौकार तुम्हाला मारायचे आहेत. म्हणजे पुढच्या 18 बॉलमध्ये 8 बॉल, कमीत कमी 5 बॉल त्या चौकाराच्या दिशेनं तुम्हाला पाठवायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, 32 धावा करायचे आहेत. 18 बॉल 32. गोलंदाजीमध्ये गोलंदाज रेडी होतोय. आशिष एका बाजूला, अजय दुसऱ्या बाजूला, शिवम. एक मोठा नव्हे, 2 नव्हे तर 3 चौकार येणं गरजेचं आहे. एक मोठा षटक बनवावं लागणार आहे. जे षटक JCC बी या संघाने 30रं षटक मोठं बनवलं होतं, 4 चौकार सर, तिकडून तो मोमेंटम पूर्णपणे चेंज झाला होता JCC बी च्या बाजूने. ना म्हणून म्हटलं ना 5 चौकार अजून ठोकावे लागतील. एक रन. अगदी JCC बीचा कांदा पाठी राखा. इकडे मिता शायद आमच्या जोडीला तोही खुश झाला, टाळ्या वाजवतोय तो. पुढचा बॉल, ओ यावेळी लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल येतोय सर. इकडून एक धावे दबाव नाही आहे, इकडून मोठे ब्लास्ट आणायचे आहेत, मोठे ब्लास्ट. 1 नव्हे 2 तर येणं गरजेचं आहे. चौकाराचा जसं तुम्ही उल्लेख केला, बाउंड्री येणं आवश्यक आहे. बाउंड्री येत नाहीत आणि तेच कदाचित आता थोडंसं मागे घेऊन जाईल या आकाशी टीमला. बाउंड्री नाही आल्या तर JCC बी पुढे चाललाय. अगदी एक पाऊल, हळूहळू पाऊल त्या दिशेने टाकतोय. पुढचा बॉल, ओ नो बॉल वरती आक्रमण. ओ ये तो सबसे बडी गलती. नो बॉल वरती रन आउट होणं म्हणजे बॉल सुद्धा काउंट झालाय, रन सुद्धा आलेला नाहीये आणि फक्त नो बॉलची रन आली. म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं. एक तर नो बॉल पण गेला, एक विकेट पण घेऊन गेला. फिल्डिंग चांगली झाली होती. आणि फिल्डिंग कशी झाली माहिती का, कॅरम मध्ये तुम्ही रिबाउंड मारता ना तशी फिल्डिंग झाली. समोर आपटून लगेच स्ट्रायकर वरत येतो ना, तसा बॉल आपटून परत आलाय. दॅट्स अ रिबाउंड स्ट्रोक. एक ऐकूया धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. लई दिवसाचा हट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिवसाचा हट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला खूप कोकण मोठ्या दाखवा. अडचणीमध्ये आहेत. वैभव पाटील बाबू टीम मध्ये नसल्यामुळे इतकं मोठं दडपणामध्ये आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही तितकासा खेळ झाला नाही.
दुसऱ्या मॅच मध्ये आला त्यावेळेला फार मोठ्या दाबाचं पाठलाग करतायत, खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. 11-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. नवीन फलंदाज आबिद पठाण मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पॉवरफुल बॉलिंग अटॅक कायम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळी पाठीमागे चेंडू निघून गेलाय, सिंगल झाले कंप्लीट. दबाव नाहीये, इकडून जे काय करायचं आहे ते आतापर्यंत बॅटिंग करत असताना केलंय, बॉलिंग करत असताना सुद्धा कायम सुरू ठेवलाय. दबाव आहे कायम आहे दबाव. गोलंदाजी चांगली होते. शेवटचा बॉल आलाय डॉट. बघूया, इट्स आउट. OUT फलंदाज होतोय बाद. येस डीजे वाजवा. थँक्यू. स्टंपिंग आउट झालंय. ओके, पहा ॲक्शन रिप्ले मध्ये हा एक बॉल आणि ती विकेट आली होती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये इथे सानी रबाडाच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहा खूप चांगली बॅटिंग केली होती स्वतः कर्णधार, आणि तो कर्णधारचा रोल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पेश केला होता. आता बॉलिंग करत असताना चेंडूला गॅपमधून पाठवलंय, बरोबर गॅप शोधलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. बघायचंय जरा परत एकदा रिप्ले लावा. नोचा देखील आहे, स्टेपचा देखील आहे, दोन्ही आहेत. इट्स अ नो बॉल. काही गडबड तिसऱ्या ओव्हर मध्येच होते का? कुछ तो गडबड है इस ओव्हर में. व्हाईट बॉल. तिसऱ्या ओव्हर मध्ये गडबड होते. आता ही गडबड होते का गोंधळ होतोय? गडबड आहे का गोंधळ आहे? गोंधळ आहे का गडबड आहे? अजून एक नो बॉल. कहाणी में ट्विस्ट आलाय कौसुब. फार मोठा ट्विस्ट आलाय कहाणीमध्ये. पहिला बॉल नो प्लस चौकार 5 धाबा, त्यानंतरचा वाईट आणि आता नो बॉल. म्हणजे सर एका चेंडूमध्ये जवळपास 7 धाबा आल्यात. इतका मोठा टर्न या मॅच मध्ये आलाय. पुढचा बॉल रेडी आहे. 19/3. इकडे अजून एक टर्न सर येतोय. वाईड +1. काय घडते नक्की कळायला मार्ग नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये अडचणी वाढल्या, आता फार मोठ्या अडचणी वाढल्या. ना कंपॅरिझन बघा ना, कंपॅरिझन जर पाहिलं ना तर कदाचित लक्षात येईल या सिच्युएशनला कहाणी जवळपास सारखी होती. कहाणी होती. त्या 4 चौकारांना मॅच बदलला होता. आता तितक्या रन आल्यात बघा. त्या साईडला 12 होत्या, या साईडला 19 आहेत. आणि त्यामुळे थोडंसं कंपॅरिझन जे आपण पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून आपण एकही चेंडू झाला नाही, त्याच्यामुळे आपण त्या दिशेने जाऊया. 21 धावा आहेत. 21. फटका खेळलाय जरूर. रोख थोडासा खराब. 1 रन या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 22. 22 धावा झाल्या. 17 धावांची आवश्यकता, 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 22 ना. ऑलर चेंज. राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. धाबा सुद्धा पाहणार आहोत. किती धाबांची गरज आहे मॅच मध्ये, इक्वेशन काय ते सुद्धा पाहणार आहोत. ना फक्त बॉलर चेंज झाला का मॅच पण चेंज झालाय?
दोन्ही गोष्टी बॉलर चेंज मॅच चेंज. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, कमबॅक करतायत. या अगोदर वाईट चौकार नो, रूपांतर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. राहुल आलाय, राहुलला सांगितलं बाबा जपून टाक पाऊल, पाऊल थोडस जपून टाक. राहुलला पाऊल जपून टाकले. त्या पहिल्या 2 खराब बॉल नंतर राहुलला पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. स्कोर आहे 22. 9 बॉल 9 मध्ये करायचे 16. 9 बॉल 16 धाब्यांची गरज. पुढचा बॉल एक मोठा ब्लास्ट. ओ बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. वेगवान चेंडू, बॅट स्विंग मध्ये भरपूर ताकद होती, कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 8 बॉल 16. 17 8-17. 8 बॉल 17. 39 39 धावांचा पाठलाग आहे. मी म्हटलं ना बॉलर नाही बदललाय, हा मॅच बदललाय. जैसे गेंदबाज बदली हुआ है ना, बदलाव तो सारी काबे हो रहे हैं. चेंडू अजून गेला. डॉट बॉल. राहुलला कमाल केले या ओव्हर मध्ये. 1 2 3 4 4 डॉट बॉल. नाही कमाल नाहीये सर, ही पॉवरफुल धमाल आहे. हा पॉवरफुल पलटवार आहे आणि पलटवार करत असताना जे दडपण वाढलं होतं त्या दडपणला कमी केलंय. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 7 बॉल 17 धाब्यांची गरज. लास्ट बॉल. ओ यावेळी चेंडू पायावर आदळला, वेगाने आल्यात चेंडू, वेगाने आल्यात. यष्टांवर लावलाय फलंदाज जय. रनआउटच्या रूपाने बाद. आणखीन एक धक्का टीम आगाची संघाला गॉन. DJ Alpesh in the mix. लई दिसाचा हट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण. विकेट बघा, विकेट किपर गेले. त्यानंतर स्टंपला लागलाय चेंडू, जयला परतावा लागलाय. हा मॅच कसा होता बघा. हा मॅच ज्यावेळेला 12-12चा मॅच झाला होता आणि 12 मध्ये 27 करायच्या होत्या, मग कहाणी आली 11 बॉल 17, 10 बॉल 17, 9 बॉल 17, 8 बॉल 17, 7 बॉल 17 आणि आता कहाणी 6 बॉल 17 आहे तो भाई खतरा आहे. पाहूया आता या खतरा कोणाच्या बाजूने जातोय. पहा 3 तरी चौकार येणं गरजेचं आहे. 3 चौकार पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार, तरच तुम्ही मॅच मध्ये पुन्हा परत येतील आगाची संघ. 2 मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6-17चं इक्वेशन. नाही बघा, खुशी आहे ती, बिलकुल खुशी आहे ती. आगाशी गेले तर अगदी आले होते, आनंदाचे क्षण आले होते भाई. खुशी आई थी दरवाजे पे, अपने दरवाजा नहीं खोला आपने. अब खुशियां वापिस जा रही है. 6-17. अजून एक आहे, अजून आहे अजून आहे. व्हाईट बॉल आहे, अजून मॅच आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 मध्ये करायच्या 16. नारंगी बिग बॅश लीगचा रंगलाय 16. चेंडू बाकी आहे 6. मॅच पहा, थरार पहा आणि मॅच मधला सस्पेन्स, थ्रिल अनुभवा. येस डेफिनेटली सर्व अनुभवा लागणार आहे. चर्चा करतायत, चर्चेनंतर पुन्हा एकदा रेडी झाल्यात. फार मोठी जबाबदारी येऊन राहिली. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल रेडी होत आहेत. 6 बॉल 16. हो समोर खेळण्याचा प्रयत्न, ताकद नव्हती. बॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती, टायमिंग नव्हतं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा मॅच. ड्राईव्ह केलाय, फील्ड केलं गेलंय. डॉट बॉल आलाय. अंपायर चला रिव्ह्यू. DRS. थँक्यू. डीजे थांबा. हा 9च्या पट्टीजवळ थांबवलाय बॉल बघा. इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. यानंतर आजच्या दिवसातील पुढचा मॅच बाकी राहणार आहे. तिथे निर्मल सम्राट
संघ खेळेल. पण आता फिल्डिंग वाह भाई वाह, जहा होती है चाह मिलती है वहां रहा. वाह भाई वाह. सुपर फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. वा, शानदार फिल्डिंगचा नजारा. निर्मल सम्राट यश वैती येऊन थांबायचं आहे, जागेच टॉस केला जाईल. टीम सुद्धा रेडी राहायचंय, जास्त आपल्याकडे वेळ नाही आहे. आणखीन एक स्ट्रोक, आणखीन एक फिल्डिंग. कौस्तुभ मागचे 9 बॉल बघितले, 9 बॉल याच्यावरती फक्त 1 वाईट आलाय, बाकीचे सगळे डॉट बॉल आहेत. 9 बॉलवरती एकही रन नाही आहे. आता हा चौकार जरूर आलाय, पण याच्या अगोदर 9 बॉल होते त्याच्यावरती एकही रन नाही आहे. स्कोर जर बघितला तर जाऊन पोचलाय तो आता 27. चला मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम JCCB या संघानं. आणि पराभव छायत जात असताना टीम आगाची संघ आपण सुद्धा खूप चांगला केला स्पर्धेमध्ये केला. चला